नमस्कार, मी ॲडव्होकेट सुषमा तुमच्या सगळ्यांचं माझ्या हेल्थ आणि लिगल हेल्थमध्ये स्वागत करते. आपल्या रोजच्या जीवनामध्ये अशा अनेक छोट्या छोट्या गोष्टी असतात की ज्यामुळे आपल्याला त्रास होत असतो, पण त्याच्यावरती नेमका उपाय काय हे काहीच कळत नसतं. अशा काही छोट्या छोट्या गोष्टी आणि त्यावर असलेले जे काही छोटे छोटे उपाय आहेत ते मी तुम्हाला आज इथे सांगणार आहे. तुम्ही अगदी लक्षात ठेवा किंवा लिहून घ्या, कसंही करा. परंतु हे छोटे छोटे उपचार जर तुम्ही घरच्या घरी छोट्या छोट्या गोष्टींवर केले तर तुमचं आरोग्य अगदी व्यवस्थित राहील. तर पहिली गोष्ट म्हणजे अशी आहे की उचकी. आपल्याला बऱ्याचदा उचकी लागते बघा आणि थांबत नाही. तर आपण नेहमी काय करतो की पटकन पाणी पितो. पाणी पिल्यानंतर उचकी थांबते. कधी कधी थांबते, कधी कधी थांबत नाही. माशाला 2-3 चमचे मध आपण आणखी त्याच्यामध्ये जर खाल्ला किंवा जर पाण्यामध्ये हिंग मिसळून जर घेतलं तर आपल्याला लगेच बरं वाटतं आणि उचकी ताबडतोब थांबते. त्याचप्रमाणे समजा तुम्हाला जर खूप जेवण झालं असेल, आता गौरी गणपतीचे दिवस संपले, पण या दिवसामध्ये आपलं ढेकर येणं, मळमळ होणं असं खूप झालं. कारण खूप जणांना बघा तुम्ही जर खूप गोड खाल्लं तर त्यांना मळमळ होते, असं होतं. तर अशा वेळेला जरा खूप अशी ढेकर येणं आणि सतत घशाशी येणं किंवा मळमळ होत असेल तर एक केळं घ्यायचं, कुस्करायचं, त्याच्यात चमचावर हिंग घालायचं आणि ते खायचं, म्हणजे ढेकरा लगेच थांबतात. त्याचप्रमाणे छातीत जर कफ झाला, कफ साचला असेल, बऱ्याचदा छातीत कफ साचतो, लवकर बाहेर निघत नाही, तर त्यावेळेला लेप लावायचा. हिंगाचा जो लेप असतो, हिंग पाण्यामध्ये कालवायचा, त्याला छानपैकी वाटीत गरम करायचं आणि गरम करून थोडंसं आपल्या छातीला लावलं तर लगेच कफ मोकळा होतो. आणखी एक दुसरा उपाय असा सांगते मी की समजा आपल्याकडे ज्वारीचं पीठ जर असेल तर ज्वारीचं पीठ गरम तापलेल्या तव्यावरती जर तुम्ही टाकलं आणि त्याची धुरी जर घेतली तर तुमचं डोकं दुखणं थांबतं. तुम्हाला जर सर्दी झाली असेल तर सर्दी झाल्याला आराम पडतो आणि त्याचप्रमाणे ह्या कफसुद्धा छातीतला मोकळा होतो. चौथं म्हणजे तुमच्या टाचांना, म्हणजे खास करून महिलांना पाण्यात काम करून करून आपल्या टाचांना खूप भेगा पडतात, चिरा पडतात आणि आपल्याला खूप त्रास होतो आणि त्यावेळेला काय करायचं समजत नाही. माशाला कोरफड, हिंग, हळद आणि कडुलिंब रस ह्या 4 गोष्टी घ्यायच्या, एकत्र करायच्या आणि त्या आपल्या पायाला लावायच्या. 5 दिवसात तुमच्या भेगा पूर्ण गायब होतील. फक्त हे लावण्याच्या आधी जर पाय मिठाच्या पाण्यातनं स्वच्छ धुतला तर खूप चांगला फायदा होईल. 5वं म्हणजे डाग. आपल्या चेहऱ्यावरती कधी कधी असे डाग येतात बघा, मुरुम नाही डाग, म्हणजे येतात कधीतरी असे, काही चावला किडा वगैरे तर त्याचा डाग असतो किंवा हाताला सुद्धा आपलं भाजलं तर त्याचा डाग असतो. तर असे जे हे डाग असतात हे पडले तर ते लवकर जात नाही. तर अशा वेळेला हिंगाची जर पेस्ट करून त्या ठिकाणी लावली तर तुम्हाला फार फरक पडेल लगेच. त्याचप्रमाणे जर 6 म्हणजे तुम्हाला त्रास होतोय सायनसचा. आता सध्या पावसाळा अजून चालू आहे, सुरूच आहे, संपलेला नाहीये.